डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। अक्कलकोट तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांनी स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा दोन प्रमुख घराण्यांभोवती आणून ठेवला आहे। गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील सत्ता समीकरणे कल्याण शेट्टी आणि म्हेत्रे या दोन परिवारांभोवती फिरताना दिसत आहेत। या निवडणुकांनी त्या वास्तवाला अधिक ठळकपणे अधोरेखित केले आहे। मतदारांनी दिलेला कौल पाहता तालुक्यातील राजकीय पटावर हीच दोन नावे प्रभावी ठरत असल्याचं निकालातच स्पष्ट झाले आहे। नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी मिलन कल्याण शेट्टी पुढे आले आणि शहरातील राजकारणात आपले स्थान मजबूत केले। दुसरीकडे दुधनी परिसरात प्रथमेश म्हेत्रे यांनी दमदार एंट्री करत म्हेत्रे गटाचे अस्तित्व अधोरेखित केले। शहरातील सत्ता समीकरणे बदलली नाहीत, मात्र दोन्ही गटातील स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचं या निकालातून दिसून आलंय। जिल्हा परिषदेत माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुत्र शिवराज म्हेत्रे यांचा प्रवेश हा राजकीय वारशाची पुढील पायरी मानला जात आहे। तर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कल्याण शेट्टी गटानेही आपली ताकद टिकवून ठेवली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या स्तरावर दोन्ही घराण्यांनी वर्चस्व मिळवले आहे। तोळनूर पंचायत समितीत शीतल म्हेत्रे यांचा विजय झाला, तर चपळगाव पंचायत समितीत सागर कल्याण शेट्टी यांनी बाजी मारली। चपळगाव झेडपी मतदारसंघातून आमदार कल्याण शेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याण शेट्टी विजयी झाल्या। एकूण निकालावर जर नजर टाकली तर आमदार कल्याण शेट्टी यांची तालुक्यावर मजबूत पकड आहे हे सिद्ध होते। पण जरी खरे असले तरी या निकालामुळे ग्रामीण भागातही दोन्ही गटाचे वर्चस्व अधिक घट्ट झाल्याचं स्पष्ट झालंय। भाजपच्या दृष्टीने वागदरी, मंगळूर आणि जेऊर हे मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे होते, मात्र वागदरीत अपेक्षाभंग झाल्याने पक्षाला धक्का बसला। शिवसेनेच्या दृष्टीने चपळगाव आणि सलगर हे प्रतिष्ठेच्या मतदारसंघ होते। चपळगावमध्ये मोठा धक्का बसला असला तरी सलगरमध्ये अपेक्षेप्रमाणे विजय मिळवत शिवसेनेने काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न केला। काँग्रेस या निवडणुकीत जवळपास नामोहरम झाल्याचं चित्र आहे। राष्ट्रवादीकडून प्रभावी लढत अपेक्षित होती, मात्र पहिल्याच टप्प्यात पराभवाचा धक्का बसला। परिणामी अक्कलकोटचे राजकारणी बहुपक्षीय न राहता प्रामुख्याने दोन प्रमुख गटांभोवती फिरताना दिसत आहे। या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या विरुद्ध माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे आणि सर्व आशी थेट राजकीय चुरस पाहायला मिळाली। अनेक मतदारसंघात उमेदवारांपासून प्रचारापर्यंत दोन्ही बाजूंनी जोरदार ताकद लावण्यात आली आहे। काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनाही अनपेक्षित धक्के बसले, तर विरोधकांनाही नको ते निकाल स्वीकारावे लागले। आता जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीकडे तालुक्याचं लक्ष लागलंय। अक्कलकोटला संधी निर्माण झाली असली तरी पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय काय घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेना सत्तेत सहभागी होणार की विरोधात राहणार यावरही पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत। एकूणच अक्कलकोटचे राजकारण पुन्हा एकदा म्हेत्रे आणि कल्याण शेट्टी यांच्या भोवती केंद्रित झाल्याचं या निवडणुकांनी स्पष्ट केले आहे। विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट। आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा।